नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, मी अक्षय बिरकर टिप्स 48 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। चौथी इतिहासच्या पार्ट 1 च्या नोट्स तुम्ही पाहिल्या असतील, वाचल्या असतील, ऐकल्या असतील आणि त्या तुम्हाला आवडल्या सुद्धा असतील असं मला वाटते। नसतील तर ती गोष्ट वेगळी। तर आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण 10 ते 18 धडे यावरील नोट्स बघणार आहोत। ते सुद्धा एकदम डीप मध्ये, मागच्या वेळेस 1 ते 9 मध्ये कसे होते तसंच एकदम डीप मध्ये, सखोल मध्ये, एकही मार्क जाणार नाही याची गॅरंटी घेऊन मी तुम्हाला नोट्स देत आहे। आता ते आपण पाहू। शर्तीने खिंड लढवली। अफजल खानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला। अफजल खानाच्या वधानंतर शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला। शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकल्यामुळे आदिलशाह भयंकर चिडला। त्यामुळे आदिलशहाला अन्न पाणी गोड लागेना। शिवरायांचा नाश करण्यासाठी आदिलशाहने सिद्दी जोहर या सरदाराला पाठविले। फाजल खानी बापाच्या वधाचा म्हणजे अफजल खानाच्या सूड घेण्यासाठी त्याचा बरोबर म्हणजे सिद्दी जोहर बरोबर निघाला। सिद्दी जोहर शूर पण क्रूर होता, त्याची शिस्त कडक होती। सिद्दी जोहरने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला। पन्हाळगडाला वेढा घालून सिद्दी जोहरने शिवरायांना गडात कोंडले। सिद्दी जोहर वेढा उठविल असे शिवरायांना वाटले, पण पाऊस सुरू होताच त्याने पन्हाळगडाचा वेढा अधिकच कडक केला। लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप शिवरायांनी सिद्धीला पाठवला। पन्हाळगडाच्या वेढाच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते। दुसऱ्या पालखीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार। शिवरायांसारखा दिसणारा, शिवरायांची केशभूषा करणारा, शिवरायांच्या सेवेतील सेवक शिवा काशीद। ठरल्याप्रमाणे शिवाची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली म्हणजे शिवा काशीदची। शिवाजी महाराजांसारखा दिसणारा म्हणजे शिवा काशीद। पालखीत शिवाजी राजेंना पकडले समजून ती पालखी सिद्दी जोहरच्या छावणीत नेली। दरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले। सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते। सोबत बांदोल देशमुख यांची फौज ही होती। पहिल्या पालखीत पकडलेल्या शिवा काशीदचा डाव उघडकीस आला। सिद्दी जोहरने संतापून शिवा काशीदला तात्काळ ठार केले। शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले। शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच सिद्दी जोहर चवताळून गेला। सिद्दी जोहरने तातडीने सिद्दी मसूद या आपल्या सरदाराला मोठ्या फौजनीशी शिवरायांचा पाठलाग करण्यास पाठविले। सिद्दी मसूद व त्याच्या फौजेने दिवस उजाडल्यावर शिवरायांना पांढर पाणी वेड्यावर गाठले हा प्रश्न आपल्या परीक्षेत येऊन गेलेला आहे। शिवराय पेचात पडले, त्यांनी कशीबशी घोडखिंड ओलांडली। चवताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने घोडखिंडीकडे दौडत येत होते। शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण। शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूने ओळखली। उरलेल्या सैनिकांसह मी खिंडीत उभा राहतो बाजीप्रभू। बाजीप्रभूची स्वामी भक्ती बघून शिवराय गहिवरले। बाजीसारखा मोहरा इरेला घालणे शिवरायांना जीवावर आले होते। शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो, तेथे पोहोचताच तोफांचा आवाज होतील, मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या। कोण कोणास म्हटले असे वाक्य सुद्धा परीक्षेत विचारले जाऊ शकतात। ह्याच्या पुढच्या परीक्षेमध्ये किंवा ह्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकेल। बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले। बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला। बाजीप्रभूने आपल्या हातात समशेर घेतली व ती खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला। मावळ्यांनी दगड गोटे जमा केले आणि ते आपल्या जागी तयारीने उभे राहिले। खिंडीच्या तोंडावर मावळ्यांनी पोलादी फळी तयार केली। शत्रू खिंडीखाली आला होता। बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दांनो हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका, गनिमांना खिंड चढू देऊ नका। बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे टाकले। खिंडीतली वाट बिकट व नागमोडी होती। एका वेळी 3-4 माणसे कशीबशी वर चढू शकत। शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते। विशाळगडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5-2 तास हवे होते। विशाळगडावर पोहोचण्यासाठी शिवरायांना 1.5 ते 2 तास हवे होते। 1.5-2 तास बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते। शत्रूंची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली। मावळ्यांनी शत्रूवर दगडांचा वर्षाव सुरू केला। दगडधोंड्यांचा मारा करण्यात मावळे पटाईत होते। शत्रूची पहिली तुकडी नामोहरम झाली आणि मागे हटली। पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली।
विशाळगडाच्या पायथ्याशीही शत्रूचा वेढा होता। शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूंच्या मोर्चावर हल्ला चढवला। शिवराय आपल्या मावळ्यांसह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते। बाजीच्या अंगावर अनेक वार झाले, जागोजागी जखमा झाल्या। बाजी प्रभूच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या, तरीही बाजी प्रभूने खिंडीचे तोंड सोडले नाही। बाजी प्रभूचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला। शत्रूवर निकराचा मारा करा अशा सूचना बाजी प्रभूने मावळ्यांना दिल्या। बाजी प्रभूचे सारे लक्ष तोफांच्या आवाजांकडे होते। हे लक्ष द्या, बाजी प्रभूचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते। तोफांचा आवाज धारातीर्थी कोसळलेल्या बाजीच्या कानी पडला। महाराज गडावर पोहोचले, मी माझी चाकरी बजावली, आता मी सुखाने मरतो असे म्हणून त्या स्वामी भक्त बाजीने प्राण सोडला। कोणाचे उद्गार आहे असे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं। बाजी प्रभूने प्राण सोडला ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली। हा सुद्धा परीक्षेत विचारला जाऊ शकतो की बाजी प्रभूने प्राण सोडला ही वार्ता शिवाजी महाराजांना कोठे समजली, तर विशाळगडावर। तेव्हा शिवराय म्हणाले, बाजी प्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले। बांधलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली। बाजी प्रभू सारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले। स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली। घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात ती अमर झाली। सिद्धीच्या सैन्याचा वेढा का सैल झाला? शिवाजी शरण येत आहे या बातमीमुळे। लक्षात घ्या, सिद्धीच्या सैन्याचा वेढा का सैल झाला, तर शिवाजी महाराज शरण येत आहेत या बातमीमुळे सिद्धीच्या सैन्याचा वेढा सैल झाला। सिद्धीच्या सैन्याचा वेढा सैल होतात शिवरायांनी कोणते धाडस केले, तर विशाळगडाच्या वाटेला पलायन केले। शाहिस्ता खानाची फजिती। आदिलशहा नरम झाला, त्याने शिवरायांशी तह केला आणि शिवरायांचे स्वतंत्र राज्य मान्य केले। यामुळे काही काळ दक्षिणेकडील बाजू सुरक्षित झाली। दक्षिणेकडील बाजू सुरक्षित झाल्यावर शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले। मुघलांच्या स्वारांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती। त्यावेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाह होता। औरंगजेबाच्या मुलखावर शिवरायांनी स्वारा केला, त्यामुळे औरंगजेब बादशाह चिडला। औरंगजेबाने आपला मामा शाहिस्ता खान याला शिवरायांवर पाठवले। शाहिस्ता खान पुण्यावर चालून आला। शाहिस्ता खानाबरोबर 5 लाख सैन्य होते। शेकडो हत्ती, उंट आणि तोफा होत्या। हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये पडलेला आहे, येऊन गेलेला आहे। शाहिस्ता खानने शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत आला। शाहिस्ता खान शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत आला। शाहिस्ता खानने पुरंदर किल्ल्याचा वेढा दिला। कोणी कोणत्या किल्ल्यास वेढा दिला हे नीट लक्षात ठेवा, कारण भरपूर वेढे दिलेले आहेत। कोण कोणत्या किल्ल्यास वेढा दिला? सिद्धी जोहरने पन्हाळगडाला चौफेर वेढा दिला। विशाळगडाच्या पायथ्यावर शत्रूंचा वेढा होता। सिद्धी जोहर, सिद्धी महसूद। शाहिस्ता खानने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। दिलेर खानने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। पुरंदरचा वेढा व तह हा पार्ट नेक्स्ट मध्ये आहे, ते आपल्याला पुढल्या टॉपिक मध्ये समजून जाईल। मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले। शाहिस्ता खानने कंटाळून पुरंदरचा वेढा उठवला। शाहिस्ता खान पुण्याकडे वळला। प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला। चाकणच्या किल्ल्यात फिरोंगजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्ता खानाची मुकाबला केला। 2 महिने फिरोंगजीने चाकणचा किल्ला लढवला। शाहिस्ता खानाच्या तोफांपुढे फिरोंगजीचा टिकाव लागला नाही। फिरोंगजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ता खान खुश झाला। त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले, पण फिरोंगजी बदलला नाही। शाहिस्ता खान पुण्यात आला। त्याने शिवरायांच्या लाल महलात मुक्काम ठोकला। शाहिस्ता खानाच्या फौजेने लाल महलाभोवती तळ दिला। शिवरायांचे हुशार हेर शाहिस्ता खानाच्या गोट्यात शिरले होते। खुद्द शाहिस्ता खानाच्या महलात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला। लाल महलाभोवती 5 लाख फौजेचा खडा पहारा होता। हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्ता खानने मनाई केली होती। शिवरायांनी शाहिस्ता खानला मारण्यासाठी 5 एप्रिल 1663 ची रात्र निवडली। वाजत गाजत लग्नाची वारात चालली होती। शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते। शिवराय आणि त्यांची माणसे लाल महलाच्या भिंतीकडे सरकली। यावेळी शाहिस्ता खान गाढ झोपला होता। लाल महलाच्या वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले।
खानाचे पहारेकरी पेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले. कोणीतरी तलवार घेऊन शिवरायांवर धावून आला. त्यांना वाटले शाहिस्ता खान असावा, पण तो शाहिस्ता खानाचा मुलगा होता. शिवरायांनी शाहिस्ता खानाच्या मुलाला ठार केले, कारण तो शिवरायांवर तलवार घेऊन धावून आला होता. कोण कोणास मारले? लक्षात ठेवा, शिवरायांनी शाहिस्ता खानाच्या मुलाला ठार केले, कारण तो शिवरायांवर तलवार घेऊन धावून आला होता. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी शमशेर उपसली. शाहिस्ता खान खिडकी बाहेर उडी टाकणार, तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला. शिवरायांनी शाहिस्ता खानाची 3 बोटे कापली. शिवाजी आला, धावा धावा, पकडा त्याला, असे मुद्दामन फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि यांची माणसे ओरडत पळत सुटली. शाहिस्ता खानाची माणसे ही घाबरून पळत होती. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली. शाहिस्ता खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली. आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती शाहिस्ता खानाला वाटू लागली. शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची 3 बोटे कापली. हा प्रकार औरंगजेब बादशाला समजतात त्याला भयंकर राग आला. औरंगजेब शाहिस्ता खानावर नाराज झाला. औरंगजेबाने फरमान काढून शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली. हा प्रश्न पडलेला आहे परीक्षेमध्ये. औरंगजेबाने फरमान काढून शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली. शाहिस्ता खानाची झालेली फजिती हा मुघल सत्तेला बसलेला पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता. पुरंदरचा वेढा व तह. औरंगजेब बादशाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. औरंगजेब बादशावर जबर वचक बसविण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा टाकला. कारण आणि उद्देश अशा पद्धतीने 2018ला हा प्रश्न पडला होता. औरंगजेब बादशावर जबर वचक बसविण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. सुरत म्हणजे त्यावेळची मुघली मुलखातील मोठी बाजारपेठ, खूप सधन. शिवरायांनी सुरतेवर छापा टाकून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशिदी यांना हात लावला नाही. स्त्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे औरंगजेब बादशाह भयंकर चिडला. मिर्झा राजे जयसिंग या आपल्या बलाढ्य सेनापतीला औरंगजेब बादशाहने शिवरायांवर धाडले. मिर्झा राजे जयसिंग याच्या सोबतीतील औरंगजेब बादशाहने दिलेर खान हा आपला विश्वासू सरदार दिला. मिर्झा राजे जयसिंग बरोबरच अलोट खजिना आणि अफाट दारुगोळाही दिला. जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले. त्यामुळे स्वराज्यावर फार मोठे संकट आले. सुरतेच्या मोहिमेवरून शिवराय परततात तोच सन 1664 मध्ये त्यांना कर्नाटकातून एक दुःखद बातमी समजली. सन 1664ला कर्नाटकात शहाजी राजे यांचे शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन झाले. पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. पुरंदर हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता. त्यामुळे दिलेर खानने पुरंदरला वेढा दिला. आणि आता किल्ला व किल्लेदार. पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. मुरारबाजीच्या हाताखालचे शिपाई मोठे शूर गडी होते. हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईला उभा राहिला. दिलेर खानच्या तोफा कडाडू लागल्या. तोफेचे लाल भडक गोळे किल्ल्यावर पुरंदरच्या कोसळू लागले. पण मुरारबाजी व त्याचे मावळे हटले नाहीत. मुघलांनी तोफांचा भडीमार केला. माचीचा बुरुज ढासळला. मुघल माचीवर घुसले. दिलेर खानने माची जिंकली. दिलेर खानने माची जिंकल्यास मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्यावर आश्रय घेतला. दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. त्याने 500 मावळे निवडले. 500 मावळ्यांना मुरारबाजी घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करण्याचा बेत केला. मुघलांनी माघार घेतल्यास ते दिलेर खानाच्या छावणीकडे जीव मुठीत घेऊन पळत सुटले. मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला. मुरारबाजीचे सैन्य दिलेर खानाच्या छावणीत घुसले. घाईघाईने दिलेर खान हत्तीच्या अंबारीत बसला. दिलेर खानने समोर पाहिले तोच त्यास मुरारबाजी दिसला. मुरारबाजीची तलवार कोणाच्या छाताडात, कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजीचे शौर्य बघून दिलेर खान थक्क झाला. एकट्या वीराला मुरारबाजीला मुघलांनी चोहूकडून घेरले. दिलेर खान मुरारबाजीला म्हणाला, मुरारबाजी, तुझ्यासारखा शमशेर बहादूर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये, कौल घे. बादशाह तुला सरदार करतील, जहागीर देईल, बक्षीस देतील. यावर मुरारबाजी दिलेर खानला म्हणाला. मुरारबाजी चौतावून म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजांचे माणसे, तुझा कौल घेतो की काय? आम्हाला काय कमी आहे? तुझ्या बादशाची जहागीर हवी कुणाला?
मुराबाजीने खानाच्या दिशेने दिलेर खानावर झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. दिलेर खानने अंबारीतून बाण सोडला. तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला. मुरारबाजी जमिनीवर कोसळला. मावळ्यांनी मुराबाजीचा देह उचलला आणि बाले किल्ला गाठला. मुराबाजीची ही बातमी शिवरायांना कळल्यावर त्यांना फार दुःख झाले. शिवरायांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष वर्ष लढविता येईल, पण विनाकारण माणसे मरतील हे शिवरायांना नको होते. म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले. मुघलांशी तह करण्याचा उद्देश काय, तर शिवरायांनी विचार केला, एक एक किल्ला वर्ष वर्ष लढविता येईल, पण विनाकारण माणसे मरतील हे शिवरायांना नको होते. म्हणून त्यांनी मुघलांशी तह केला. शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले. मिर्झा राजे जयसिंग राजपूत होते. शिवराय मिर्झा राजे जयसिंगला, बादशाहच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला आहे, लोकांचे हाल होत आहेत, लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे, आपणही हे काम हाती घ्या. मी आणि माझे मावळे आपल्याला पाठीशी उभे राहू. मिर्झा राजे जयसिंग मोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्याचे सांगितले. या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्याखालचा 4 लक्ष होणांचा मुलूक मुघलांस देण्यास कबूल केले. पुरंदरचा तह 1665 मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांचाच झाला. पुरंदरचा तह झाला याच वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचविले. बादशाच्या हातावर तुरी दिल्या. मिर्झा राजे जयसिंगच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाच्या म्हणजेच औरंगजेबाच्या भेटीस आग्र्याला निघाले. औरंगजेब बादशाच्या भेटीस आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला. शिवरायांसोबत पुत्र संभाजी राजे, निवडक सरदार, विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला. औरंगजेब बादशाचा 50वा वाढदिवस होता. औरंगजेब बादशाह दरबार संपून सल्लाम मसलतीच्या महालात गेला. औरंगजेब बादशाह समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. औरंगजेब बादशाहने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जयवंत सिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता. शिवरायांना वाटले, आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशाहने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय. हा अपमान शिवरायांना सहन झाला नाही. रागारागाने शिवराय महलाबाहेर पडले. औरंगजेब बादशाहने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसविला. शिवराय आणि संभाजीराजे बादशाहच्या म्हणजेच औरंगजेबाच्या कैदेत पडले. एक दिवस शिवरायांनी बादशाहकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, पण औरंगजेब बादशाहने ते ऐकले नाही. औरंगजेब बादशाहची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्या बरोबर आणलेल्या माणसाची दक्षिणेत रवानगी केली. आता शिवरायांच्या बरोबरीने संभाजी राजे, हिरोजी फर्जंद व मदारी मेहतर हे सेवक एवढे जणच राहिले. पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. त्यांच्या पोटात भयंकर कळ येऊ लागल्या. हकीम वैद्य आले. औषध पाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौली यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. मदारीस हिरोजीचे पाय चेपत बसविले. नीट लक्ष द्या, एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले. मदारीस हिरोजीचे पाय चेपत बसविले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून ते निसटले. महाराजांना औरंगजेबाच्या कैदेतून सोडविण्याच्या कामी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलांचे योगदान दिले. शिवाजींचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठविले. वेषांतर करून शत्रूला जुखांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. शिवरायाने संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले. हा प्रश्न परीक्षेत येऊन गेला होता. शिवराय राजगडात सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले. गड आला पण सिंह गेला. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायांची तळमळ होती. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. तानाजी मालुसरे आरंभापासूनच शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उंबरटे गाव, तिथला तानाजी राहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाजी महाराज जी कामगिरी सांगतील ते हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. तानाजी मोठा हिम्मतवान, अंगाने धिप्पाड, ताकदीने बारी, बुद्धीने चालाक होता.
शिवरायांवर तानाजीचा अलोट भक्ती होती. तानाजी आपल्या एकुलता एक मुलगा रायबा याच्या लग्नाच्या गडबडीत होता. रायबाचे लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले. तानाजी शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले. लग्नाचे आमंत्रण कोण कोणास दिले? शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले. यावर शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार? मग आम्ही कशाला? हे काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. हे वाक्य कोणी कोणास म्हटले मध्ये विचारलं जाऊ शकतं. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे हे उद्गार तानाजीचे आहेत. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उद्देबान हा राजपूत किल्लेदार होता. उद्देबान हा मोठा कडक होता. कोंढाणा किल्ल्याला 2 दरवाजे होते. कोंढाणा किल्ल्याच्या दोन्ही दरवाज्यांना उद्देबानने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तानाजीने कोंढाणा किल्ल्याभोवती, गडाभोवती टेहळणी केली. कोंढाणा गडाच्या पश्चिमेला उंच कडा होत्या, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने पहारा नसलेला कडा पश्चिमेला चढून जायचा बेत केला. तानाजीने आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी म्हणजे कंसात तानाजी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. सूर्याजी आणि तानाजी दोघे वाटांनी निघाले. तानाजी व त्यांचे मावळे कड्याच्या पायथ्याला काळोख्यात उभे होते. तानाजीने 5-6 तरुण मावळे कडा चढायला पुढे झाले. तानाजी आणि त्याचे मावळे दोरांवरून भराभराव वानरासारखे कडा चढून गडांवर गेले. सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्यासाठी ते वाट पाहत राहिले. उद्देबानचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उद्देबानाने तानाजीवर झेप घेतली. दोहांची झुंज सुरू झाली. तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर तानाजी वार झेलत लढू लागला. शेवटी दोघेही, तानाजी आणि उद्देबान, एकमेकांच्या वाराने जगभर जखमी झाले आणि धारातील ती कोसळले. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाजातून आत येऊन पोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजी आडवा गेला आणि म्हणाला, कोण कोणास म्हटले मध्ये, अरे तुमचा बाप येथे मरून पडला आहे आणि तुम्ही असे भागूबाई सारखे काय पळता? सूर्याजीचे उद्गार आहेत हे. पुढे उंबरटे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. शिवरायांचे उद्गार, गड आला पण सिंह गेला. तानाजी आणि उद्देबानचा मृत्यू 1670 मध्ये झाला. आता 1670 याच्यावरच खूप काही पॉइंट आहेत, प्रश्न विचारले जाऊ शकतात, महत्वाचे आहेत. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. गड आला पण सिंह गेला ही घटना 1670 ला घडली. कोंढाण्याचे सिंहगड हे नामकरण 1670 मध्ये करण्यात आले. 1670 साली कोंढाणा मुघलांच्या ताब्यात होता. घनघोर लढाईनंतर मावळ्यांनी कोंढा सर केला. एक अपूर्व सोहळा. रायेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. बाजी प्रभू, मोराबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. स्वराज्याला सर्व राजे रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक सुरू करण्याचे ठरवले. हे शिवरायांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे स्वराज्य भक्कम करण्यासाठी. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवीचे शिवरायांनी दर्शन घेतले. शिवरायांनी भक्तिभावाने सोन्याचे छत्र प्रतापगडच्या भवानी देवीला अर्पण केले. शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. सोन्याच्या सिंहासनाला मौल्यवान रत्ने जोडली. त्यावर शुभ्र छत्र बसविले. राजे रजवाडे, विद्वान, ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्य अभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. गागाभट्टांचे मूळ घराणे पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले. गागाभट्ट थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरलेली होती.
सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू, डेरे, राहुट्या यांची गर्दी झाली. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्याच्यावर छत्र चामरे धरण्यात आली. तूप, दही, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. सोन्याच्या घागरमध्ये गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्रांचे भरलेले पाणी होते. गागा भट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. शिवरायांच्या 30 वर्षाच्या कष्टाचे चीज झाले. मासाहेबांच्या भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्यांच्या जवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजी राजे बसले. अष्टप्रधान शिवरायांच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. गागा भट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. शिवरायांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला. 1674 सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. शिवरायांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली. आता शिवरायांची नाणी कुठली ह्याच्यावर 2013, 2014, 2016, 2018 आणि 2019 इतक्या वेळेस प्रश्न पडलेले आहेत. प्रश्न कसा विचारला होता? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरे असलेली कोणती नाणी पाडण्यात आली? आता जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये याचं उत्तर नाही. जे जुनं पुस्तक होतं ना त्याच्यामध्ये याचं उत्तर होतं सोन्याची होन व तांब्याची शिवराई. लक्षात घ्या. दक्षिणेकडील मोहीम. राज्याभिषेकानंतर अल्पावधीत 17 जून 1674 रोजी मासाहेब मृत्यू पावल्या. स्वराज्यातील सर्व प्रजेचा आधार शिवराय होते. शिवरायांचा आधार मासाहेब होत्या. शिवरायांच्या जीवनातील खऱ्या मार्गदर्शक आणि गुरु जिजामाता होत्या. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. शिवरायांना आता आदिलशाहीची मुळीच भीती वाटत नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. उत्तरेला मुघल बादशाह औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेकडेही एखादे मजबूत ठाणे असावे असा शिवरायांनी विचार केला. म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरविले. कारण आणि उद्देश मध्ये विचारलं जाऊ शकतं. दक्षिण मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळ कोंड्याच्या कुतुबशहाची मदत मागितली. गोवळ कोंड्याच्या कुतुबशहाने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले. दक्षिण मोहिमेच्या मागे शिवरायांच्या आणखीन एक हेतू होता. शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे दक्षिणेकडील तंजावरची जहागीर सांभाळून होते. वडिलांची म्हणजे शहाजी राजांची कर्नाटकातील जहागीर त्यांच्याकडे म्हणजे व्यंकोजी राजांकडे होती. कर्नाटकातील जहागिरीतील काही वाटा व्यंकोजींनी शिवरायांना दिला नव्हता. व्यंकोजी राजेंना स्वराज्याबद्दल फारसा आदर नव्हता. व्यंकोजी राजे शिवरायांशी फटकून वागत असे. व्यंकोजी राजेंची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावे असा हेतू शिवरायांच्या मनात होता. व्यंकोजी राजे शिवरायांशी फटकून वागत असे. व्यंकोजी राजेंची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावे असा हेतू शिवरायांच्या मनात होता. गोवळकोंड्याचा अबुल हसन कुतुबशहा याने शिवरायांना भेटीचे आमंत्रण दिले. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिणेत दिग्विजयासाठी पुढे जायची अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी होती. आपल्या परीक्षेत येऊन गेलेला आहे. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली. कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. कुतुबशहाने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले. शिवराय पूर्व किनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेत जिंजीचा किल्ला आहे. जिंजीचा किल्ला सध्याच्या तामिळनाडू राज्यात आहे. जिंजीचा किल्ला मूळचा दुर्गम किल्ला आहे. रायगडाप्रमाणे प्रचंड आणि मजबूत जिंजीचा किल्ला आहे. राजाराम महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली. ही एक्स्ट्रा माहिती आहे, आपल्या पुस्तकामध्ये दिलेली नाही. पुस्तकाला मागच्या साईडला आहे. शिवाजी महाराजांनी जिंजीच्या किल्ल्यांचे आधीचे तट पाडले आणि नवीन तट बुरुज बांधून ते अधिक मजबूत बनवले. राजाराम महाराज किल्ल्यावर म्हणजे जिंजीच्या किल्ल्यावर असताना मुघलांनी त्याला वेढा दिला, परंतु राजाराम महाराजांनी त्या वेढ्यात अडकूनही सुमारे 7 वर्षापर्यंत जिंजीचा किल्ला लढवला. शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून हा किल्ला अधिक मजबूत केला असल्यामुळे राजाराम महाराज इतके काळ जिंजीच्या किल्ल्यावर सुरक्षित राहू शकले. जिंजीच्या किल्ल्याला वेढा घालून महाराजांनी
तो जिंकला। दक्षिणेस स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार केले। नंतर शिवरायांनी वेल्लूरच्या किल्ल्याला वेढा दिला। कित्येक महिने वेढा देऊनही वेल्लूरचा किल्ला ताब्यात येईना। तेव्हा शिवरायांनी वेल्लूरच्या जवळच्या डोंगरावर त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि वेल्लूरचा किल्ला सर केला। शिवरायांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले। शिवाजी महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले। व्यंकोजी राजे नाखुशीनेच आले। शिवरायांनी व्यंकोजी राजेंचा योग्य सत्कार केला, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला। स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजी राजेंनी सहकार्य करावे अशी शिवरायांना व्यंकोजी राजेंनी गळ घातली। काही दिवस व्यंकोजी राजे महाराजांबरोबर राहिले, परंतु एका रात्री शिवाजी महाराजांना न कळवता व्यंकोजी राजे तंजावरला निघून गेले। उलट व्यंकोजी राजेंनी शिवरायांच्या फौजेवर हल्ला केला। तेव्हा शिवाजी महाराजांच्या फौजेने व्यंकोजी राजेंचा समाचार घेतला। व्यंकोजी राजेंचा पराभव झाला। शिवरायांनी व्यंकोजी राजेंना समजुतीचे पत्र पाठविले। जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश व्यंकोजींना शिवरायांनी दिला। व्यंकोजी राजेंची पत्नी दीपाबाई हिलाही महाराजांनी चोळी बांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला। शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजेंना पत्रात लिहिले, परक्या शत्रूंचा भरोसा धरू नका, पुरुषार्थ गाजवावा। कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले। कर्नाटकातील मोहिमेची दगदग जाणवत असतानाच महाराजांना जंजीच्या सिद्धीविरुद्ध आरमारीची मोहीम काढावी लागली। जंजीच्या सिद्धीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय 50 वर्ष होते। 30-35 वर्ष शिवरायांनी सतत कष्ट केले होते, त्यांना कधीही विश्रांती मिळाली नाही। तशातच युवराज संभाजी महाराज मुघलांचा सेनापती दिलेर खान यांना जाऊन मिळाले। जबरदस्त शत्रूंना नमवून महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले। 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला। आता जे जुने चौथीचे इतिहासचे पुस्तक होते त्याच्यामध्ये राज्यकारभाराची घडी बसविली, शिवरायांची युद्धनीती, रयतेचा राजा, स्फूर्तीचा जिवंत झरा या 4 टॉपिकचं कॉम्बिनेशन आत्ताच्या नवीन पुस्तकामध्ये गडकोटांचे आणि आरमारचे व्यवस्थापन, लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन याच्या माध्यमातून 4 टॉपिक 2 टॉपिकच्या मध्ये इन्क्लूड केलेले आहेत। तर आता आपण गडकोटांचे आणि आरमारचे व्यवस्थापन पाहू। व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे। गडकोटांची उभारणी, गडकोट किल्ल्यांच्या साह्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले। संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दात आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गांचे म्हणजे गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे। शिवरायांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग या 3 प्रकारचे किल्ले बांधले। जलदुर्गांना जंजिरा असेही म्हणतात। शिवरायांनी हिरोजी इंदुलकर आणि अर्जुजी यादव अशा तज्ञांकरवी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग इत्यादी अनेक नवे किल्ले बांधले। राजगड किल्ल्याची नव्याने उभारणी केली। विजयदुर्ग, तोरणा, रांगणा इत्यादी काही जुन्या किल्ल्यांची दुरुस्ती केली। शिवरायांकडे सुमारे 300 किल्ले होते। शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ लिहिला असल्याचे मानले जाते। आज्ञापत्र या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे। आज्ञापत्र ग्रंथ रामचंद्र पंत अमात्य, बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराज हा प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे आपल्या टीईटीच्या पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये सुद्धा आला होता। बुद्धभूषण छत्रपती संभाजी महाराज। प्रत्येक गड किल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत। किल्लेदारांच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत। एक चार्ट आहे, किल्लेदार म्हणजेच हवालदार, त्याच्या खाली सबनीस आणि कारखानीस। आता यांचे कार्य पाहू। किल्लेदार म्हणजे हवालदार, यांचे कार्य किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे। सबनीस, कारखानीस यांना आज्ञा देणे, सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे। आता सबनीसचे कार्य गडावरील जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, पत्र व्यवहार सांभाळणे, गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे। आता कारखानीसची कार्य गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याच्या व वस्तूंचा पुरवठा करणे, युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारू गोळ्याचीही व्यवस्था करणे, गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे। शिवरायांच्या काळात शत्रूपासून गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी लहान मोठ्या तोफांचा वापर केला जात असत। या तोफा किल्ल्यांच्या तटांवर आणि बुरुजांवर ठेवलेल्या असत। पुरंदर, भीमगड यांसारख्या काही गडांवर तोफा तयार करण्याचे कारखाने होते। लोखंड, पितळ, तांबे इत्यादी धातूंपासून तोफा तयार केल्या जात। पावसाळ्याच्या दिवसात गडांवरील तोफा गंजू नयेत म्हणून त्यांना
मेणाचा लेप लावला जात. तोफांमध्ये शत्रूवर मारा करण्यासाठी लोखंडी, दगडी व कुल्फी गोळे, ज्यामध्ये शिशांच्या गोळ्या असत, यांचा वापर करत या तोफा उडविण्यासाठी स्फोटक दारू वापरली जात असत. महत्वाचं, शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजांचे प्रकार म्हणजेच नाव, उदाहरणार्थ गुराव, गलबत, पाल, मचवा, नाव, होडी. आरमार म्हणजे युद्ध नौकांचा समूह. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारीचे दल होते. शिवरायांनी या सागरी शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले. शिवरायांनी लहान मोठी जहाजे, नावा तयार करण्याचे कारखाने उभारले. शिवरायांनी समुद्रातील जुने किल्ले जिंकून ताब्यात घेतले. सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी शिवरायांनी दुरुस्त केले. शिवरायांनी मालवण जवळील कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला. शिवरायांनी मुंबई जवळ खांदेरीचा किल्ला बांधला. स्वराज्याच्या आरमारात कोळी, भंडारी, आगरी यांसारख्या विविध दर्यावर्ती जाती धर्माचे सैनिक होते. दर्या सारंग, तुकोजी, आंग्रे, दौलत खान, मायनाक, भंडारी, लाय पाटील यांसारखे नावाजलेले आरमारी योद्धे याच काळात शिवरायांशी प्रसिद्ध आले. मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना शिवरायांचा दरारा वाटू लागला. शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी करून त्याच्या बळावर आपली सागरी हद्द निश्चित करून मध्ययुगीन काळात भारतात शिवरायांनी उभे केलेले हे पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत गुप्तहेर खाते होते. बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्यामागे बहिर्जी नाईकने आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली. शिवरायांचे हेर गुप्तपणे शत्रूच्या गोटात शिरून गोटातील खडा माहिती काढून आणत. कोणतीही चढाई करण्यापूर्वी शिवराय हेरांकडून बातम्या मिळवत आणि मगच चढाईला जाण्याचा बेत आखत. शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीतील गनिमी काव्याच्या तंत्राला विशेष महत्त्व होते. गनिमी काव्याच्या युद्धतंत्रात आपल्या सोयीच्या ठिकाणी व अनुकूल वेळेस शत्रूवर अचानक आणि अनपेक्षितपणे हल्ला करून शत्रू त्यातून सावरतो न सावरतो तोपर्यंत सैन्य सुरक्षित स्थळी पोहोचवते. या तंत्राचा म्हणजे गनिमी कावा अवलंब करताना शिवरायांनी सह्याद्री पर्वतरांगेतील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले आणि प्रजेचा पाठिंबा यांची मदत झाली. शिवरायांचे सैन्य शिस्तबद्ध होते. शिवरायांचे सैनिक स्त्रियांचा आदर करत होते. त्यामुळे स्त्रियांचे रक्षण करते म्हणून शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. सैनिकांनी दारू पिऊ नये, रयतेला त्रास देऊ नये, रयतेची लूट करू नये अशी सैनिकांना शिवरायांनी सक्त ताकीद दिली. आता हे शिवरायांचे काही सहकारी आहेत. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. फक्त आपल्या टीईटीलाच नाही, बाकी स्पर्धा परीक्षा कुठलीही असू त्याच्यामध्ये असं विचारलं जाऊ शकतं. तर कुठले? तर शिवरायांचे काही सहकारी कोणते कोणते होते ते पाहूत. कान्होजी जेदे, वीर बाजी पासलकर, फिरोंगजी नरसाळा, प्रतापराव गुजर, सिदोजी निंबाळकर, सिद्धी हिलाल. आता सिद्धी हिलाल हे नाव लक्षात ठेवा, कारण शिवरायांशी पाईक असलेले आणि पाईक नसलेले याच्यामध्ये हे नाव विचारलं जाऊ शकतं. म्हणून सिद्धी हिलाल हे शिवरायांशी पाईक असलेले आहे. आता हा शेवटचा टॉपिक आहे, लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. शिवरायांनी आदिलशाही, मुघल, पोर्तुगीज आणि जंजिरेकडील सिद्धी या अन्यायकारी सत्तांशी दीर्घकाळ लढा दिला. त्यामुळे स्वतंत्र अशा हिंदी स्वराज्याची निर्मिती झाली. राज्यकारभाराचे काम व्यवस्थितपणे चालावे म्हणून शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. हेच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ होय. त्यातूनच महाराजांचे अष्टप्रधान मंडळ साकार झाले. हे परीक्षेत बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे, आलटून पालटून विचारलेले. अष्टप्रधान मंडळ तर कोणकोणते आहे? तिकडे प्रधानाचे नाव आहेत, त्यांचं पद आहे आणि काम आहे. आपण टप्प्याटप्प्यानं पाहू. मोरो त्र्यंबक पिंगळे, पद प्रधान, काम राज्यकारभार चालवणे. रामचंद्र निळकंठ मुजुमदार, अमात्य, राज्याचा जमा खर्च पाहणे. हंबीरराव मोहिते, सेनापती, सैन्याचे नेतृत्व करणे. हे तर सर्वांनाच माहिती आहे. मोरेश्वर पंडितराव, धर्माची कामे पाहणे. हे लक्षात ठेवण्यासाठी एकदम सोपं आहे. पंडितराव म्हणले की पद पंडितरावच असणार आणि धर्माशी रिलेटेड असणार. आता निराजीरावजी ते आहेत न्यायाधीश, न्यायदान करणे. एन म्हणजे न लक्षात ठेवायचं. निराजीरावजी, न वरून न्यायाधीश आणि न्यायदान करणे एकदम सोपं लक्षात राहतं. अण्णाजी दत्तो सचिव, सरकारी आज्ञापत्र पाठवणे. दत्ताजी त्र्यंबक वाकणीस मंत्री, पत्रव्यवहार सांभाळणे. रामचंद्र त्र्यंबक डबीर, सुमंत, परराज्यांशी संबंध ठेवणे. तुम्ही पाऊच करून हे परत एकदा रीड करू शकता.
मोरेश्वर पंडितराव व निराजीरावजी यांचा युद्धात सहभाग नाही, हा प्रश्न 2016च्या परीक्षेला विचारला गेला होता. आपल्या राज्यातील जंगले लोकांकडून नष्ट होणार नाहीत याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. उदाहरणार्थ आरमारासाठी लहान मोठ्या नावा, जहाजे, वल्ले, सीट इत्यादी तयार करावे लागतात. त्यासाठी लाकूड लागते म्हणून फक्त सागवानाचीच झाडे तोडावीत. अधिक सागवान पाहिजे असेल तर ते परक्या मुलकातून खरेदी करावे, परंतु कोणत्याही परिस्थितीत आंबे, फणस इत्यादी झाडे तोडू नये. एखादे झाड जीर्ण झाले असेल तर त्या झाडाच्या मालकाला रोख पैसे देऊन त्याचे समाधान करूनच मगच ते तोडावे. अशा प्रकारचे अनेक हुकूम शिवरायांनी दिले होते असे आज्ञापत्रावरून समजून येते. शिवरायांनी स्वराज्यातील गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. तसेच या बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठीही पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्वराज्याचे उत्पन्न वाढले. स्वराज्यातील जनतेला दुष्काळाची कधीही तीव्रता जाणवली नाही. शिवरायांच्या काळात गडांवर वस्ती करून राहणाऱ्या प्रजेची संख्या मोठी असे. गड बांधण्यापूर्वी त्या जागेवर पुरेसे पाणी आहे का याची पाहणी शिवराय करत असे. एखाद्या जागी पाणी नसेल तर तेथे पावसाळ्याच्या पूर्वीच तळी आणि टाक्या बांधून पावसाचे पाणी त्यांमध्ये साठवले जाईल. दुष्काळाच्या वर्षी शिवराय वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुरुस्तीची कामे सुरू करत. त्याचप्रमाणे धरणे, कालवे, बंधारे यांचीही कामे सुरू करत. या कामांमुळे शेतकऱ्यांबरोबरच कारागिरांच्या म्हणजेच बलुतेदारांना रोजगार मिळत असे. रोजगार मिळाल्यामुळे स्वराज्यातील रयतेला दुष्काळाची तीव्रता कधीच जाणवली नाही. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी मालाची वाहतूक करणारी खास जहाजे बांधून घेतली. राजापूर सारखे व्यापारी बंदर विकसित केले. रायगडावर खास बाजारपेठ बसविली. पुण्या शेजारी खेड, शिवापूर ही वेगळी व्यापारी पेठ सुरू केली. मोठ्या गावात आणि रस्त्यांवरील गावात व्यापारपेठा निर्माण केल्या. वीर माता जिजाबाईंच्या हुकमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करण्यात आले. तिचा उल्लेख जिजापूर म्हणून केला जात असे. स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून शिवरायांनी बाहेरील प्रदेशातून येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर बसवला. पोर्तुगीज हद्दीतील येणाऱ्या मिठांवर म्हणजे शिवरायांनी अधिक कर बसवला. त्यामुळे त्या मिठाची, पोर्तुगीज हद्दीतील मिठाची किंमत वाढली. स्वराज्यात तयार होणाऱ्या मिठांवर कर शिवरायांनी कमी केला. त्यामुळे स्वराज्यातील मिठाचा वापर वाढला व स्थानिक व्यापाराला चालना मिळाली. कोकणामध्ये नारळ सुपारीच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत आहे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदारांना ताकद दिली. कर्नाटकातील बेलवाडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैन्य गेले. तेथील गडीच्या रक्षणासाठी मल्लम्मा देसाई या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. मल्लम्मा देसाईच्या पराक्रमाची बातमी शिवरायांना समजली. शिवरायांनी मल्लम्मा देसाईला आपली धाकटी बहीण मानून तिची गडी व गावे सन्मानपूर्वक तिला परत केली. शिवरायांनी मल्लम्मा देसाईला सावित्री हा किताब दिला. महत्वाचा आहे, आपल्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. घराभोवती निरगुडीच्या झाडांचे कुंपण घालून घरामध्ये उंदीर, विंचू, किडा, मुंगी यांसारखे प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी उपाययोजना शिवरायांच्या काळात केली असल्याचे समजून येते. शिवरायांनी गडाची उभारणी, तोफा, दारुगोळा, पर्यावरणाचे संरक्षण, जल व्यवस्थापन, सागरी व्यापार आणि व्यापारपेठा, स्वच्छतेविषयीची दक्षता यासंबंधीचे व्यवस्थापन केले होते. हे आजही मार्गदर्शक ठरणारे आहे. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे. शिवरायांचे धार्मिक धोरण उदार होते. मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव केला नाही. कुराण शरीफची एखादी प्रत हाती आल्यास ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा. बजाजी नाईक निंबाळकर विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने बजाजी नाईक निंबाळकर याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी नाईक निंबाळकर विजापुरात राहू लागला. आपला धर्म बदलला याबद्दल बजाजीला त्याचे मन त्याला वाईट वाटे. त्यामुळे बजाजीने स्वधर्मात यायचे ठरविले. शिवरायांनी बजाजी नाईक निंबाळकर याला स्वधर्मात परत घेतले. नेताजी पालसकर याचीही हकीकत बजाजी सारखीच होती. नेताजी पालकर यालाही शिवरायांनी स्वधर्मात परत घेतले. आता इथून जी काही पुढली सर्व जी माहिती आहे ना ते जुन्या चौथीच्या पुस्तकातली. आता हे जे नवीन चौथीचं पुस्तक आहे ना, परिसर अभ्यास म्हणून शिवरायांचा जो इतिहास दिलेला आहे ना तो इथपर्यंतच होता. आता इथून जी सगळी माहिती आहे ती जुनं चौथीचं जे पुस्तक आहे ना त्यातली माहिती आहे. ही सर्व माहिती नवीन पुस्तकात वगळली आहे. पण ह्या माहितीतले प्रश्न आपल्या टीईटी मध्ये बऱ्याच वेळेस विचारले गेलेले आहेत. ते आता तुम्हाला समजून येईल. नेताजी पालकर शिवरायांचा सेनापती होता. तो मोठा चपळ आणि शूर होता. नेताजी पालकर म्हणजे शिवरायांचा उजवा हात. नेताजी पालकर याला लोक प्रति शिवाजी म्हणत. हा प्रश्न परीक्षेत येऊन गेला होता. शिवराय आग्र्याहून निसटून महाराष्ट्रात आले. या सुमारास मुघलांनी दक्षिणेत
नेताजीला पकडून बादशाहकडे पाठविले। बादशहाने नेताजी पालकर याला मुसलमान केले। नेताजी पालकर आता मोहम्मद कुली खान झाला। बादशहाने नेताजी पालकरला काबूलच्या मोहिमेवर पाठवले। धर्मांतर केलेल्या आणि स्वधर्मात परत येऊ इच्छिणाऱ्यांना नेताजी पालकर व बाबाजी नाईक निंबाळकर यांना शिवरायांनी जवळ केले। शिवराय साधू सज्जनांना फार मान देत। आता हा वरचा प्रश्न परीक्षेत येऊन गेलेला आहे आपल्या टीईटीच्या। धर्मांतर केलेल्या आणि स्वधर्मात परत येऊ इच्छिणाऱ्या नेताजी पालकर व बाबाजी नाईक निंबाळकर यांना शिवरायांनी जवळ केले। शिवराय साधू सज्जनांचा फार मान देत। शिवरायांना मंदिरे प्रिय होती। शिवरायांनी मशिदीचेही रक्षण केले। शिवरायांनी कुराण शरीफचाही मान राखला। शिवराय ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही जपत। शिवराय विद्वानांचा आदर करत। परमानंद, गागा भट्ट, धुंडी, राजभूषण इत्यादी विद्वानांचा शिवरायांनी सत्कार केला। संत तुकाराम, समर्थ रामदास, बाबा याकृत, मौनी बाबा यांचाही शिवरायांनी बहुमान केला। रामचंद्र अमात्यांनी आज्ञापत्र लिहिले। यात शिवाजी महाराजांच्या धोरणांचे प्रतिबिंब आढळते। शिवरायांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत, पगार मात्र भरपूर दिला। शिवरायांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे मुख्य विभाग होते। शिवरायांनी प्रधानांना इनामे, वतने किंवा जहागिरी दिल्या नाहीत, पगार मात्र भरपूर दिला। हा प्रश्न 2019च्या पेपर 2 मध्ये आला होता। आरमार हा नवीन विभाग शिवरायांनी नेमला। शिवरायांच्या सैन्यात कोकणातील हेरगरी व घाटावरील मावळे यांचा भरणा असे। सैन्याच्या घोडदळामध्येही 2 विभाग होते। एक बारगिरांचा, बारगिरांना सरकारकडून हत्यारे व घोडे मिळत। बारगीर सरकारच्या प्रत्यक्ष नोकरीत असत। बारगिरांना मासिक पगार देत असत। शिलेदारांचा वर्ग, शिलेदारांकडे स्वतःचा घोडा व हत्यारे असत। शिलेदार आपला घोडा व हत्यारे घेऊन लढाईत भाग घेत। या कामगिरीबद्दल शिलेदारांना मोबदला दिला जाई। शिवरायांच्या लष्करात घोडदळाप्रमाणे पायदळही मोठे होते। पायदळाच्या प्रमुखाला सरनोबत म्हणत। पायदळात हवालदार, जुमलेदार, हजारी, पंचहजारी असे अधिकारी होते। स्वराज्यात 12 सुबे होते। सुभा म्हणजे प्रांत। सुब्यावर सुभेदार हा अंमलदार असे। सुब्याचे काही विभाग असत त्याला परगणा म्हणत। हा भाग 4थीच्या जुन्या पुस्तकामध्ये होता, तो आता वगळलेला आहे आणि हा वगळलेला भाग 7वीच्या नवीन पुस्तकामध्ये टाकलेला आहे। परगण्याच्या अधिकाऱ्यास हवालदार म्हणत। एका परगण्यात अनेक गावे असत। प्रत्येक गावात पाटील व कुलकर्णी असत। स्वराज्यातील 12 सुब्यांच्या राज्यकारभाराची जबाबदारी सुभेदारांकडे सोपविण्यात आली। शिवरायांना वाचविण्यासाठी पावनखिंडीत बाजी प्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली। फिरोंगजी नरसाळा याने चाकणचा किल्ला जीवावर उदार होऊन लढवला। सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही सरदार बहिलोखांशी लढताना हौतात्म्य पत्करले। जालना स्वारीच्या वेळी शत्रूशी लढताना सेनानायक सिद्धोजी निंबाळकर याने प्राणार्पण केले। शत्रूच्या मुलखातून वसुलीचा 4था हिस्सा शिवराय घेत, त्यास चौथाई म्हणत। चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचा उत्कृष्ट उदाहरण आहे। बाजी प्रभूने देशासाठी मरण पत्करले। शिवरायांनी त्याच्या मुलाचे संगोपन केले। प्रतापराव गुजर याने स्वराज्यासाठी आत्माहुती दिली। शिवरायांनी प्रतापराव गुजरच्या मुलीचे लग्न आपला दुसरा मुलगा राजारामशी करून दिले। देशमुख, देशपांडे व इनामदार यांना महसूल गोळा करण्याचा हक्क असे। वतनदारी पद्धत घातक म्हणून शिवरायांनी ती बंद केली। सुभेदारापासून कामवीसदारापर्यंत सर्व अधिकाऱ्यांस रोख पगार देण्याची पद्धत शिवरायांनी सुरू केली। हा आला होता 2019ला। याचा उल्लेख जुन्या पुस्तकामध्ये आहे, नवीन पुस्तकामध्ये याचा उल्लेख केलाच नाही। शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते। राज्यकारभारासाठी मराठी शब्द वापरता यावेत यासाठी शिवरायांनी राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतला। आदर्श पुत्र, सावध नेता, कुशाल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, एकमती लढाव्या दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू आहेत। हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूपमंडळी। येथे संपतो आपला 4थीचा इतिहास म्हणजे शिवरायांचा इतिहास। यावर असलेले महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह तेही डीप मध्ये। अशा पद्धतीने 4थीचा इतिहास क्लिअर झालेला आहे। भाग 2 सुद्धा पूर्ण झालेला आहे। भाग 1 जर तुम्ही आतापर्यंत पाहिलेला नसेल म्हणजे पहिल्या धड्यापासून 9व्या धड्याच्या नोट जर पाहिलेल्या नसतील तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत किंवा वरती लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता। तो पाहिल्याशिवाय तुम्ही हे पाहू नका, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पहिल्या धड्यापासून शेवटच्या धड्यापर्यंत केलं तर तुम्हाला एकदम सखोल ज्ञान भेटून जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं, जाता जाता
तुम्हाला ह्या नोट्स कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, कारण ह्या नोट्स मी आता परत तयार केलेल्या आहेत, कारण माझ्याकडे जुने चौथीच्या इतिहासच्या नोट्स होत्या. तर आता जो चौथीचा नवीन इतिहास आलेला आहे तो आणि जुना इन्क्लूड करून कॉम्बिनेशन करून अद्ययावत नोट्स 2013 ते 19च्या पेपर सहित एकत्र करून तुम्हाला दिलेले आहेत. या नोट्सचा तुम्ही फायदा घ्या, तुमच्या मित्रांना सुद्धा फायदा घ्यायला सांगा. आणि ह्या नोट्स तुम्हाला आवडल्या असतील, अगदी प्रामाणिकपणे आवडल्या असतील, त्याचा तुम्हाला फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.